राजाळे येथील रस्ता अतिक्रमणामुळे बंद. फलटण तालुक्यातील राजाळे येथील जानाई ते सरडे हा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला. गेले 3 वर्ष सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्यानं नागरिक संतप्त झाले. या प्रकरणी प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ अर्जदार निखिल तानाजी निंबाळकर यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला. राशीन येथील घटनेचे फलटणमध्ये तीव्र पडसाद. कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक या नामफलकाची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद फलटण तालुक्यात उमटले असून या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत विभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शन केलं. मोधोजी क्लबच्या नूतन वास्तूचं भूमिपूजन. फलटण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्वाचं स्थान असलेल्या मोधोजी क्लबच्या भव्य नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ उद्या गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला. महात्मा फुले चौकातील क्लबच्या जागेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या वास्तूमुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडली. रक्त घ्या पण मागण्या मान्य करा. माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचं मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील गोखळी इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्त घ्या पण आमच्या मागण्या मान्य करा अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराद्वारे शासनाचं लक्ष वेधलं. मनोज जरांगे पाटील 8 ऑगस्टला फलटण दौऱ्यावर. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंभूराज खलाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या दौऱ्याच्या निमित्तानं आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या नवीन निर्णयानुसार पोट हिस्सा मोजणीसाठी केवळ 200 रुपये निश्चित शुल्क. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. एकत्र कुटुंबातील जमिनीच्या आपापसातील वाटणीसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी सवलत दिली आहे. यापुढे प्रत्येक पोट हिस्सा मोजणीसाठी केवळ 200 रुपये इतकं निश्चित शुल्क आकारलं जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे. शिका जर्मन आणि घडवा उज्ज्वल भविष्य. बदलते जग आणि वाढत्या जागतिक संधीच्या युगात परदेशी भाषा शिकणं ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः युरोपची आर्थिक महासत्ता असलेल्या जर्मनीमध्ये शिक्षण आणि नोकरीच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. हीच गरज ओळखून फलटणमधील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी खास सुपर इंटेन्सिव्ह जर्मन प्रोग्राम सुरू करण्यात आलाय, जो तुमच्या जागतिक स्वप्नांना नवे पंख देईल. जागा मर्यादित आहे. आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटण येथे खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. 9762 148300. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी चोरी. शहरातील गोळीबार मैदान परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 7,16,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:45 ते रात्री 9च्या दरम्यान घडली आहे. फलटणला लवकरच विकास निधी देणार मंत्री संजय शिरसाट यांचं आश्वासन. सोलापूर जिल्हा दौऱ्यावरून पुण्याकडे जात असताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी फलटण इथं धावती भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाच्या वाढीसाठी वेळ देण्याचा आणि सामाजिक न्याय विभागामार्फत तालुक्यासाठी लवकरच विकास कामं देण्याचं आश्वासन दिलं. कोळकीमध्ये नेक्सा इलेक्ट्रिक दुचाकी दालनाचं उद्घाटन. वाढत्या इंधन दरांना आणि पर्यावरणाच्या प्रदूषणाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढतोय. फलटण तालुक्यातील कोळकी इथं नेक्सा या इलेक्ट्रिक दुचाकीच्या अत्याधुनिक दालनाचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालं. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं.